हॅलो, काय चाललंय? काही नाही. उर्मी, असा काय येतोय तुझा आवाज? आठवण येते का माझी? अगं काय होतंय तुला, बोल ना. अरे बाबा गेला होता तिथे देवसाखरीला आणि तुझ्या घरी गेलाच नाही तो. काय? काका इथे आले होते देवसाखरीला? तेच तर सांगते ना मी, पण तुझ्या घरी गेलाच नाही, म्हणाला वेळ नाही मिळाला. अरे ते आले असते ना तर बरं झालं असतं, म्हणजे आमच्या घरून जेवूनच गेले असते. पण आले असते तर ना. उर्मी, अगं किती डिस्टर्ब होतेस तू. हे बघ, पुढच्या वेळी तुझे बाबाच काय सगळेजण येतील माझ्या घरी बस. मी इथून बरंच काय काय घेऊन येणार आहे तुझ्यासाठी. खुश होशील तू इथली कणसं बघून. मधुमका घेऊन येणारस माझ्यासाठी? ते वेगळं ग, ही देवसाखरेची कणसं आहेत, ती खाल्ली ना तर वेळ लागेल तुला. ए वासू, ऐक ना, तुला माहितीये मला काल काय स्वप्न पडलेलं? सांग ना. मी होतो ना तुझ्या स्वप्नात? हो, आपण दोघ जण ना कणसाच्या शेतात होतो. काय करत होतो आणि आपण? काय करणार, कणस खात होतो. वा, हाऊ अनरोमॅन्टिक. ए मला ना खरंच आवडेल रे असं कणसाच्या शेतात हिंडायला. आणि मला सुद्धा तुझ्याबरोबर कुठेही हिंडायला आवडेल. तू सोबत असलीस ना की सगळं विसरून जातो मी. वासू, काय? आय लव्ह यू. उर्मी, आय लव्ह यू टू. बरं, तू कधी येणार आहेस परत? मला खूप आठवण येते तुझी. वेडू, मी लांब गेलोय का तुझ्यापासून? ए बरं, आई बाबांना आपल्याबद्दल सांगितलंस? नाही, अजून नाही सांगितलं. अरे मग कधी सांगणार आहेस? सांगीन लवकरच सांगेन. पुनर्वसू, जेवायला येतोस ना? बरं ऐक, मला माई बोलवतेय, आपण नंतर बोलूयात. गुड नाईट. बाय, गुड नाईट. ए उर्मी, अगं विद्याधर बोलवतोय. अरे अरे काय झालं? बरं, तू जेवलायस का? बैस तू अगोदर इथे, मला बोलायचं तुझी. बैस बैस कशाबद्दल? बैस तू अगोदर, बैस. हे बघ उर्मी, अरे बोल ना, काय झालंय? वासूच्या घरी जाऊन आलो मी आज. काय? खरंच? काय तुला कसं सांगावं, काही सुचत नव्हतं मला पटकन, म्हणून मी काही बोललो नाही आल्या. बाबा, तू आहे ना उगाच सस्पेन्स ठेवतोस. कसला ग्रेट आहेस तू. हे बरं, वासू भेटला तुला तिथे? नाही, त्याला काहीच माहिती नाहीये ना? नाही, तो नव्हता तेव्हा, मी गेलो तेव्हा. ही शपथ, म्हणजे तू त्याला पण सरप्राईज दिलास? बाबा, सरप्राईज द्यावा ना तर ते एकदम तुझ्यासारखं. सरप्राईज तर आज मला मिळालंय, खूप मोठं. हो ना? अरे खूपच मोठं आहे त्याचं कुटुंब. म्हणजे वहिनी आहे, भाऊ आहे, आई बाबा, शिवाय एक बहीण सुद्धा आहे. अगदी छान, मोकळं आणि सुंदर वातावरण आहे त्याच्या घराचं. इनफॅक्ट त्याचे बाबा आहेत ना, अगदी तुझ्यासारखे आहेत. कोणी सांगितलं तुला हे? वासूने. असून कोण सांगणार? खोटं आहे हे सगळं. काय? हो, त्याचे वडील मठ चालवतात, आनंदनाथ महाराजांचा मठ. म्हणजे पूजा अर्चा, चालीरीती, परंपरा, उपास तापास, नवस, या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी जग असतं, हे या लोकांच्या गावीच नाहीये. म्हणजे या काळात सोवळं ओवळं मानणारं एक अत्यंत धार्मिक कुटुंब आहे ते. बाबा, अगं म्हणजे आता घरातच मठ आहे म्हटल्यानंतर सगळेजण दिवसभर पूजा अर्चा करत बसलेले असतात. उठता बसता आपलं हरिओम असं म्हणतात. 15व्या 16व्या शतकातल्या एका घरात जाऊन आलो असं वाटलं मला तिथे जाऊन. बाबा, अरे काय बोलतोयस तू? नाही विश्वास बसत आहे ना तुझा? पूर्वी अगं मलाही खूप खूप धक्का बसला होता हे सगळं बघून. तुला वाटतंय ना तसं नाहीये ते घर. घरचं जाऊ दे, तो पुनर्वसू इथे वेगळा आणि तिथे वेगळाच आहे.